नमस्कार, आपल्याकडे आहेत रमेश विद्वान सर. सर बरेच दिवसापासून होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेत असतात, तर सरांचा होमिओपॅथी बद्दल फार मोठा एक्सपिरियन्स आहे. सर थोडक्यात सांगाल का? नमस्कार, मी रमेश विद्वांस, पूर्व वायुसैनिक किंवा भूतपूर्व सैनिक, आणि गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे माझ्या लहानपणापासून मी होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतोय. आणि होमिओपॅथी ट्रीटमेंट जसं दुखणं असेल त्याप्रमाणे त्याच्यामध्ये औषधं अवेलेबल आहेत. होमिओपॅथीबद्दलचा जो एक गैरसमज आहे की दुखणं बरं व्हायला खूप वेळ लागतो, तर तसं मुळीच नाही आहे. फक्त तुम्हाला ते तुमचं दुखणं डॉक्टरांना नीट सांगता आलं पाहिजे, आणि मग तुम्हाला डॉक्टर, तुमचे जो कोणी डॉक्टर असेल ते तुम्हाला तशीच औषधं देतील लवकर बरं होण्याची, सावकाश बरं होण्याची. कारण काही काही दुखणी अशी असतात जी पूर्ण मुळापासून काढावी लागतात, मग तेव्हा तिथे वेळ लागतोच. बाकी जे साधी साधी दुखणी आहेत रोजची, ती लवकर बरी होण्यासाठी पण होमिओपॅथीमध्ये औषधं आहेत. त्यामुळे होमिओपॅथीबद्दलचा गैरसमज दूर करून टाका. तुम्ही दरम्यानसाठी सुद्धा आपल्याकडे औषध घेतलं होतं हो, अस्मासाठी? गेले 5-6 वर्ष, ऑलमोस्ट 2019 पासून मी थोड्या श्वासाचा प्रॉब्लेमसाठी, ब्रिदिंगसाठी मी औषधं घेतो होमिओपॅथीची. जवळजवळ 4-5 वर्ष औषधं घेतली. आणि माझा ऍक्च्युली ब्रिदिंगचा प्रॉब्लेम होता माझ्या स्मोकिंगमुळे. पण ते जेव्हा स्मोकिंग मी करत होतो तेव्हाही तो कंट्रोलमध्ये दुखणं माझं होतं. आणि गेले 5 वर्ष मी स्मोकिंग पूर्णपणे बंद केली आहे, अगदी झिरो. तर आता मला स्मोकिंग नाही आहे, तरी पण त्याच्यानंतरही मला बरेच वर्ष औषधं घ्यावी लागली श्वासाच्या दुखण्यासाठी, COPD साठी. त्याच्यासाठी पण डॉक्टरांनी मला औषधं दिली COPD साठी. आणि आता मला गेले 6-8 महिने झाले एकदम परफेक्टली माझं दुखणं बरं झालेलं आहे. तसं पाहिलं तर COPD हा आजार असा आहे की त्याला मॉडर्न मेडिसिन मध्ये ट्रीटमेंटच नाहीये, म्हणजे इनक्युरेबल आहे. बरोबर आहे. पण तो जर लॉंग ट्रीटमेंट घेतली तर ते आजार सुद्धा होमिओपॅथीने बरे होऊ शकतात, हे या ठिकाणी आपण पाहू शकतो. हो, आणि त्यात सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे COPD असताना, लाईव्ह COPD आहे मला, पण मी ट्रीटमेंट घेतो. आणि या दुखण्यामध्ये मी गेल्या 3 महिन्यापूर्वीच जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेऊन आलो. आम्ही पूर्ण चढलो आणि पूर्ण उतरलो. बिलकुल कसलाही त्रास झाला नाही. ओके, थँक्यू सर.